मंडळी, मीरा भाईंदरमध्ये आज मराठी माणसांचं अक्षरशः आग्यामोहोळ उठलं। ज्या मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांनी बंद पाळला, आर्थिक ताकद दाखवून दिली, नाकावर टिचून मोर्चा काढला, तिथं मराठी माणसाला मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिली नाही। म्हणून सामान्य मराठी माणूस आग्यामोहोळासारखा घरातून बाहेर पडला। हो, तेच हे मीरा भाईंदर आहे, जिथं मराठी माणूस अल्पसंख्याक बनलाय, जिथं मराठी नेत्यांना मराठीत नाही हिंदीत बोलावं लागतंय, त्याशिवाय 4 मतं मिळतील याची त्यांना शाश्वती नसते। हे मी नाही, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच काही दिवसापूर्वी कबूल केलं। तुम्ही ते ऐकलं असेल। 2011च्या जनगणनेचे आकडे सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळू शकेल की मीरा भाईंदर भाषिक संघर्षाचं कुरुक्षेत्र का बनलंय। मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांची संख्या केवळ 30.62% इतकी आहे। गुजराती भाषिक संख्या आहे 35.13%, हिंदी भाषिक संख्या आहे 24.90% आणि इतर भाषिकांची संख्या आहे 9.35%। तुम्हाला माहिती आहे, इथली सगळी महत्त्वाची सत्तास्थानं अमराठींकडे। हे मीरा भाईंदर परराज्यातलं नाहीये, आपल्या ठाणे जिल्ह्यातलं शहर आहे। त्यामुळे तिथं अल्पसंख्याक होणाऱ्या मराठी माणसांच्या मनात प्रचंड खदखद आहे, असंतोष आहे। त्याची आणखी काही कारण आहेत। मीरा भाईंदरमध्ये कधी मराठीची हेटाळणी केली जाते, कधी मराठी माणसांच्या खाण्यापिण्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न होतो, तर कधी मराठी माणसांना घरं नाकारली जातात। याना त्या मुद्द्यावरून इथं सतत मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष पेटतो। एका दुकानदाराला चापट मारल्यानंतर इथल्या व्यापाऱ्याने बंद पुकारला, मराठी विरोधात मोर्चा काढला। पोलिसांनी परप्रांतीयांच्या त्या मोर्चाला परवानगी दिली, पण मराठी माणसांच्या मोर्चाला मात्र परवानगी नाकारली। एवढंच नाही तर मध्यरात्री पोलिसांनी मनसेच्या आणि मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू केली। या दडपशाही विरोधात सामान्य मराठी माणसाचा जनक्षोभ उसळला। स्प्रिंगला आपण जेवढं दाबतो तेवढ्या वेगाने ती उसळून येते, हे आपल्याला माहिती आहे। मराठी माणसाच्या बद्दल सुद्धा तसंच झालं। खरं तर मीरा भाईंदरमध्ये मनसेचा एकही नगरसेवक नाही, तगडं केडर नाही, पण मनसेच्या मोर्चासाठी हजारो मराठी सामान्य माणसं रस्त्यावर कशी उतरली हा सवाल आहे। पोलिसांच्या आडकाठीला न जुमानता सरकारसाठी हे अनपेक्षित होतं, त्यामुळे सरकारची तारांबळ उडाली। एकीकडे पोलीस मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे सरकारमधले मंत्री मोर्चात सहभागी व्हायला आले। त्यामुळे सरकार अंतर्गत सुरू असलेला जो विसंवाद आहे तो चव्हाट्यावर आला का? मुंबईतून मराठी माणसाचा टक्का घसरतोय हे वाक्य आपण सातत्यानं ऐकतोय। ते घसरून अल्पसंख्याकाच्या पातळीवर गेल्यानं मराठी माणसाला चेपलं जातंय का? त्याच्या मनात असंतोष समजून घेतला जात नाहीये का? वाढत्या लोंढ्यांनी मराठी संस्कृतीवर आघात होतोय का? ती अस्वस्थता आहे का? परप्रांतीय समुदाय मराठी भाषा आणि संस्कृतीशी स्वतःला जुळवून घ्यायला तयार नाहीये का? मुंबईच्या बाहेर फेकल्या जाणाऱ्या मराठी माणसाचं भवितव्य काय आहे? मुंबई मराठी माणसाच्या हातून निसटतीये का? सवाल अनेक आहेत, या सगळ्याची चर्चा करायची आहे। सवाल आहे, पोलिसांच्या दडपशाहीनं हा जनक्षोभ उसळला का? सवाल आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे, तो म्हणजे पोलिसांची भूमिका दुजाभाव करणारी होती का? परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी द्यायची, मराठीच्या मोर्चाला परवानगी द्यायची नाही, काय नेमकं? अमराठींना परवानगी, मग मराठीला परवानगी का नाही? याच्या मागची भूमिका काय? जबाबदार कोण आहे? आणि म्हणून हा मोर्चा अधिक मोठा झाला का? मराठी संस्कृतीची अमराठींकडून खरंच गळचेपी केली जाते का? का सातत्यानं मीरा भाईंदरमध्ये हे संघर्ष सुरू आहे? सातत्यानं याना त्या कारणामुळे याच्याबद्दल चर्चा करूया। अमराठी समुदाय इथल्या मराठी समुदायाशी जुळवून घ्यायला तयार नाहीये का? का सातत्यानं हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करा, इथं परवानगी नाही, हे नाही, एंट्री नाहीये, घरं नाही, हे का केलं जात आहे? याच्यातनं हा संघर्ष अधिक तीव्र बनतोय का? या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मुद्दे अनेक आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांची सखोल चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत आज मनसेच्या वतीनं ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, मुंबईचे अध्यक्ष मनसेचे संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत। अजितराव, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आलेले आहेत। अतुलजी, तुमचंही स्वागत, खूप दिवसांनी आलात तुम्ही।
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सुनीलजी, तुमचंही स्वागत. आणि आपल्यासोबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील. पण मी या चर्चेची सुरुवात संदीपजी तुमच्यापासून करणार आहे. थेट सवाल आहे, आज मुंबईच्या मध्ये एक प्रकारची अस्वस्थता सगळ्यांच्या मनात आहे, पण मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारे मराठी माणूस आग्यामोहळासारखा रस्त्यावरती उतरला, काय कारण होतं? ही कसली अस्वस्थता आहे? हा कसला असंतोष आहे? हे बघा, ज्या पद्धतीने तो सो कॉल्ड व्यापाऱ्यांचा मोर्चा होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक कोण भगिनी होत्या, महिला ताई होत्या, त्या असं म्हणाल्या त्या मोर्चामध्ये की लॉकडाऊन मध्ये तर आपण 7-7 दिवस दुकान उघडलं, आपण काय भुके मेलो नाही, पण आता 3 दिवस दुकान बंद ठेवलं तर सगळी मराठी माणसं भुकेनी मरतील. हा जो माज आहे ना, ट्रिगर पॉइंट होता तो. हा जो माज आहे विलासजी, हा अतिशय चुकीचा आहे. आणि शेवट आपण जर तो व्हिडिओ बघितला असता की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार चालू झाला, त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर आमचे लोक त्याच्याशी पहिले हिंदीत बोलत होते. म्हणजे तो म्हणाला क्या आहे, किस लिए, नाही वो काय हिंदी भाषेचा सक्ती काढली म्हणून आम्ही विजयोत्सव साजरा करतोय. तर तो त्यांना म्हणतो की इसमें क्या है, मीरा रोड में तो सब हिंदी बात करते. मग त्यांनी विचारलं की तुला महाराष्ट्राची भाषा कुठली? महाराष्ट्र का? महाराष्ट्र में तो सब भाषा चलता है. हा जो ॲटिट्यूड होता ना, त्या ॲटिट्यूडच्या ॲक्शनची ती रिॲक्शन होती आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू झालं. बरं, हा जो आहे हा ट्रिगर पॉइंट होता. हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी मीरा रोडमध्ये घडत होतं. हा राग त्यांच्या मनात साचत होता आणि त्याचा उद्रेक हा आजच्या 8 तारखेला झाला. का झाला? तो राग होता लोकांच्या मनात की अरे हे काय चाललंय, आपण महाराष्ट्रात राहतो, इथे येतो, कोणी उठतो आम्हाला सांगतो की इथला महापौर उत्तर भारतीय महापौर आम्ही करणार मराठी माणसाची, म्हणजे ही आमची जागा आहे. तुम्ही तुमच्या राज्यात इथे आलात का? आलात तुम्ही रोटी कमवायला आलात, काम करायला आलात, पैसे कमवायला आलात, मान्य आम्हाला, पण इथे येऊन तुम्ही जर आमच्यावरच दादागिरी करणार असाल, म्हणजे मी उदाहरण सांगतो, जर माझ्या घरी पाहुणे म्हणून तुम्ही आलात आणि मलाच दादागिरी करायला लागलात माझ्या घरी, तर कसं चालेल? हा जो राग आहे ना, हा जो राग आहे तो आजच्या या मोर्चामध्ये व्यक्त झाला. ठीक आहे. प्रश्न आहे सुनील शुक्लाजी, ज्या प्रकारे मराठी माणसाला एक एक वक्तव्य करून, मी रांग सांगेन, खरं तर बराच वेळ त्याच्यात जाईल, 10 मिनिटं जातील त्याच्यात सगळी स्टेटमेंट सांगायला लागलो तर, हे सगळी स्टेटमेंट करून त्या महिलेचं ते स्टेटमेंट, 3 दिवस आम्ही दुकानं ठेवले तर उपाशी मरतील, ही कसली चिथावणी आहे? दुर्दैव आहे की एक महिलांनी कमेंट केला आणि त्याच्यावर पुढे मनसे लोक रस्त्यावर आले. मला असं वाटतं की कुठलं तरी एक नीती असायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीवर आपण हे आंदोलन केलं पाहिजे. जे मारवाडी लोकांनी आंदोलन केलं होतं ते प्रोटेस्ट केलं होतं, जे मारहाण ह्या लोकांनी केलं, ह्या भाषाच्या नावावर जे मारहाण केलं त्याच्यामुळे ते आंदोलन होता. आणि एक महिला बोलते आणि म्हणून आम्ही एक आंदोलन काढू. अरे तुम्ही लोकांचा जे जॉबचा इश्यू आहे त्याच्यावर बोला. उत्तर भारती इकडे संघटित होत आहे, आता यांना हे ऍक्शनचं रिएक्शन दिसतोय, यांना हे वाटतं की आता आपटून मारतो म्हणल्यावर काय करायचं? आपटून मारणार का? सत्तामध्ये येणारच. आणि आमचं हा लोकतंत्र आहे, आमची लोक इकडे संघटित होतील, आमचे 32% वोट एकत्र येतील आणि आमच्या महापौर येणारच, हे यांना पण माहित आहे. आता उत्तर भारती काय अगोदर काय होता, आपले पक्ष नव्हता, मग काँग्रेसमध्ये 32% जर एकत्र येणार असतील त्याची रिॲक्शन सुद्धा होईल ना शुक्लाजी? असं काय करताय तुम्ही? पक्ष आहे काय म्हटलं, परत बोला. त्या 32%ला 70%ने उत्तर दिलं जाऊ शकेल ना, आणि हेच करायचंय का तुम्हाला? आलात कशासाठी? म्हणतो पोटासाठी आलाय ना. असणारच, ऍक्शनला रिॲक्शन असणारच. तुम्ही मारणार, आम्ही प्रोटेस्ट नाही करणार का? आम्ही संविधान प्रमाणे आम्ही प्रोटेस्ट करू शकत नाही, आमची आवाज आम्ही बुलंद करू शकत नाही, बोलू शकत नाही की ह्या लोकांनी आम्हाला मारलंय. हा उपाशी मारण्यासाठी यांचे जे प्रोटेस्ट होतात त्याला काही डोका पाय पण असायला पाहिजे.
का केलं? एक लेडीजनी हे बोललं म्हणून आम्ही प्रोटेस्ट करतोय. नीट बोलायचा, डोकं विकं काढायचं नाही. तुमच्याशी नीट बोलता नीट बोला, माज नाही दाखवायचा. कानपाक फोडून काढू एकेकाचा, कळलं काय? सुनील शुक्ला, मला पण बोलता येतो, कळलं काय? शहाणपणा नाही करायचा इथे बसून. नीट भाषा वापरायची, पहिला भाषा नीट वापर. यांना डोका नाही, त्याला डोका नाही. तुमची अक्कल गुडघ्यात तुमची आहे का तुमच्या? मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केलेला तू कोण आहेस रे? तुमच्या राज्यात तुम्हाला नोकरी नाही मिळत, तुम्हाला खायला नाही मिळत, म्हणून इथे भिका मागायला येता तुम्ही. आणि तुम्ही शिकवणार आम्हाला? तुम्ही दादागिरी करणार आमच्यावर? लायकीत राहा तुमच्या. आणि तुझ्या पाठी 4 कुत्रे पण नाहीये. तू कुठली दादागिरी करतो? कसला सुनील शुक्ला, मला एक सांगा, तुम्हा लोकांना झालंय काय? तुम्ही मूळ आलात कशासाठी इथं? पोटासाठी आलात? गरिबी आहे बिचाऱ्यांना, इथं येऊन हाल अपेष्टा सहन करतात. मराठी माणसं आहेत का आतापर्यंत प्रेम, जिव्हाळा, माया सगळं ज्या मराठी माणसानं दिलं त्याला खलनायक कोण ठरवतंय? का ठरवलं जातंय? मतांसाठी? 1% व्यापारी म्हणून आलात आणि आता काय राज्यकर्ते बनायचे स्वप्न आहेत का? 1% पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्याला टक्का बघ, तुझं अध्यक्ष उत्तर भारतीय विकास सेना किती लोक आहेत तुझ्याकडे? 4 लोक आहेत तुझ्याकडे. त्यांना महानगरपालिका पाहिजे. हा, तुला आम्हाला काय पाहिजे? आम्ही ठरवू ना. तू ठरवणार का भैया तिकडनं येऊन? तुझी लायकी आहे 5 पैशाची. तुझ्या राज्यात तुला कोण विचारत नाही. इथे येऊन काय शहाणपणा करतो? ठीक आहे सुनील शुक्ला, 2 वर्ष झाले मी सुनील शुक्ला, मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. उगीच काय तिसरं बोलू नका. तुमच्या लायकीत राहा. जो विचारला त्याचं उत्तर नीट द्या, कळलं का? त्याच्यापेक्षा जास्त लायकी ना 2000 महिला इथे दादागिरी नाही करायची. तुम्ही बोलू नका, जेव्हा मी उत्तर देणार तुम्ही बोलणार. महाराष्ट्र आहे, मराठी माणूस आहे, इथे आम्ही बोलणार आणि तू ऐकून घ्यायचं, कळलं का? तुमची लायकी तीच आहे. तुम्हाला खूप डोक्यावर चढवलं आम्ही, त्याच्यामुळे तुम्ही एवढे माजले. दुसरा देश आहे का? हे आमची आहे. महाराष्ट्र पण आमचं आहे. तुझा विचार महाराष्ट्र आमचाच आहे. भैया लोकांचा तिथे उत्तर प्रदेश आहे, इथे काही नाही. कळलं ना? आता मराठी माणूस तुम्ही एवढं आम्हाला पटक मारणार, बोलणार आणि मराठी माणसाची हे करतोस काय? अरे तुझा मारणार तुझ्या, कळलं का? अरे भैया अरे एकदा तरी ये माझ्या समोर. अरे सोड, ये ना माझ्या समोर. तू तर लपून करायचं ये. अरे कंप्लेंट करायला जाऊन कंप्लेंट करतो. एक फोनला जाऊन मला लायकी पण नाही. मी प्रश्न काय विचारला तुम्ही बोलताय काय? तुम्ही प्रश्न काय विचारला तुम्हाला तुम्ही बोलताय काय? ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. अजितराव, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. आज ज्या प्रकारचा हा मोर्चा निघाला, तुमच्यापर्यंत ही भावना पोहोचली? मराठी माणसाच्या मनात काय असंतोष आहे, खदखद आहे, आग्यामोहळ बाहेर पडावा तसा आज मराठी माणूस बाहेर पडला. हा पडला की पाडला गेला? काय गरज होती की या मोर्चाला परवानगी नाकारणं? नाही विलासराव, या चर्चेमध्ये सर्वप्रथम मला सुनील शुक्लांना एक गोष्ट सांगायची. शुक्लाजी, देशामध्ये प्रत्येक भाग सगळ्यांचा असला तरी महाराष्ट्रामध्ये आपण मराठीचा सन्मान केला पाहिजे. आणि मला एक सांगायचं आहे की ठीक आहे, तुमच्याकडे तुमच्या उपजीविकेचं साधन असेल, पण जे लाखो परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये उपजीविका करता येतात, तुमच्या अशा वागण्यामुळं त्यांना त्रास होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं आपण बोलतात हे योग्य नाही, हे संसदीय नाही, अशा पद्धतीनं बोलू नये. ज्या पद्धतीनं मीरा रोडमध्ये बाबूलाल चौधरींची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्या बॉडी लँग्वेजमुळे त्यांना मार खावा लागला, त्यांनी जी उत्तरं दिली त्यांच्यासारखंच तुमचं आहे. मला इथं आपल्याला एक गोष्ट सर्वप्रथम स्पष्ट सांगायची आहे की तुम्हाला राजकारण करायचं असेल, तुम्ही एखादा राजकीय पक्ष जॉईन करा, तिथं काम करा. मनसेमध्ये आहेस का तू? उत्तर भारतीयांना मारताना कुठे होतात तू? वोट देताना, अरे वोट देताना तू समोर येतो, नंतर उत्तर भारतीच्या विरुद्ध बोलतो. वोट पाहिजे तुला? उत्तर भारतीय लोकांचा पाहिजे. उत्तर भारतीय अरे तुरीची भाषा करू नका प्लीज. महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही पार्टी आहे का? तुझ्या पार्टी आहे.
माझ्या अरे तुझं पक्षाची मोदी भूमिका कुठे काय आहे? मांडायची ती मला चांगली माहिती आहे. हो शुक्ला, अरे तुरीची भाषा करू नका, व्यवस्थित बोला. पावडे म्हणून तुम्हाला बोलवलंय, तुमचा सन्मान ठेवतोय. तुम्हाला चिकून नको, तुझ्या अध्यक्षाला जाऊन दे, तुझ्या अध्यक्षाला जाऊन दे. माझी एक विनंती आहे आपल्याला पाहिजे आमचं. या अशा तुमच्यासारख्या अशा वाचाळवीरांमुळे महाराष्ट्रामध्ये अरे हे BJP तुमच्या असल्या वाचाळवीरांमुळे गरिबांचं नुकसान होतं, भूमिका घेतली गरिबांना त्रास होतो तुमच्यामुळे. भूमिका घेतली का अशी भूमिका घेतली राज्य सरकार त्याबद्दल काय तुम्ही म्हणते ठेकेदार आहेत का हे मला त्या मांडलं लोकांचे? पाहिजे. पण मी अत्यंत विनम्रपणे आपल्याला सांगतो आम्ही- या आम्ही सुनील शुक्लासारख्या एकाच- असंसदीय माणसाला चर्चेमध्ये आपण बोलवू नका. माझी विनंती आहे यांचा अहवाल उत्तर भारतीय लोकांना मारहाण करायचं. महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीमध्ये गुजराती, उत्तर भारतीय, बिहारी सर्वच राज्यामधल्या जे उत्तम मराठी बोलतात त्या माणसांचं योगदान आहे. ही असली घाणेरडी माणसं जेव्हापासून महाराष्ट्रात यायला लागली ना तेव्हापासून असं लोक बिघडायला लागले. मनसेमध्ये जाणार आहे, मला माहित आहे. मी तुला मनसेमध्ये तुला तिकीट भारतीय मिळणार आहे. अरे कुठल्याही पक्षात जा. तिकीट मिळणार आहे म्हणून तुम्ही तो सांगू बोलतो. नका. वोट देताना हात जोडून येतो. आमचे अनेक महनीय वोट देताना हात जोडून येतो. भैया उत्तर येऊ दे ना, भैया येऊ दे ना. प्रसिद्धी पाहिजे, मार खाऊन बाकी काही नाही. सिक्युरिटी पाहिजे का? सर्वांचं हो आहे. शुक्ला, शुक्लाला security हो पाहिजे. शुक्ला, सिक्युरिटी पाहिजे का? बोलणार असाल कशासाठी तर करताय तुम्ही? चमकायचंय का? चर्चेत आलो ना आपण. आम्ही सगळे मराठी येतो. मराठी कोणालाही मारणार नाही, संसदेत ऐकणार नाही. पक्ष एक आहे. अरे हे लक्षात चर्चा ठेवा. आपण बोलतो का? आपण नीट ठीक आहे, बोला, ठीक संसदीय बोला. आहे. मी महत्व देणार हे नाही त्या बरोबर माणसाला नाही. फार. आपल्या सोबत बोलायला आता देऊ नका. अतुल विलासराव- लोंढे. अतुलजी, विलासरावजी हा प्लीज मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. आज गरज नव्हती. तुम्ही एका बाजूला परप्रांतीयच्या मोर्चाला परवानगी देता, दुसऱ्या बाजूला मात्र मराठी मोर्चाला परवानगी देत नाही. का मराठी माणसाचं पित्त खळवणार नाही सांगा ना. विलासरावजी, परप्रांतीयांच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नव्हती. मी वरिष्ठ सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. अगदी तिथं जे फील्डवरती होते त्या अधिकाऱ्यांशी माझा सातत्यानं संपर्क सुरू होता. 1000 व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत हा मोर्चा काढला म्हणून. आणि मोर्चाला काय सभेला सुद्धा परवानगी द्यायची नाही असं पोलीस आयुक्तांचं अजिबात म्हणणं नव्हतं. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे जे आता इथं बसलेत ना शुक्लाजी, नुसतं आकांड तांडव करतायत. या मोर्चामध्ये दुर्दैवानं एखादी घटना घडली असती जिथे गुजराती, मारवाडी, परप्रांतीय समाजाची दुकानं आहेत, जिथूनच आम्ही जाऊ असा आग्रह होता. पोलिसांचं म्हणणं फक्त इतकं होतं की आपण रूट ठरवा आणि त्या रूटनं आपला कार्यक्रम होऊ देत. शेवटपर्यंत तो रूट ठरला नाही. परवानगी त्या मोर्चाला सुद्धा नव्हती. त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जवळपास 800 म्हणजे मी माहिती घेईपर्यंत 800 ते 1000 लोकांवरती गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे. त्या लोकांनी या सगळ्या विषयावरती 4 मराठीमध्ये शुद्ध मराठीत माफीची पत्र पोलिसांकडे दिली की आमच्यामुळं आमचा मराठीचा कुठल्याही पद्धतीने अपमान करण्याचा हेतू नव्हता. त्या व्यक्तीला ज्याला मारलं त्याच्या विरोधामध्ये तो मोर्चा होता. पण मी हे सुद्धा सांगतो, त्या व्यक्तीचं वागणं, त्याची बॉडी लँग्वेज अजिबात नीट नव्हती. आपण जर नीट संवाद साधला तर असे प्रश्न उद्भवत नाहीत, हे खरं आहे. मीरा रोड परिसरामध्ये उत्तर भारतीय नगरसेवकांची, परप्रांतीयांची संख्या तिथं जास्त आहे. आणि ज्या पद्धतीनं ते एकूण ते सगळं जे घडलं त्यानंतर हिंसक प्रतिक्रिया येऊ नये म्हणून पोलिसांनी सातत्यानं खबरदारी घेतली. ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेला मोर्चा होईल हे पोलिसांना माहिती होतं, परंतु त्या ठिकाणी पोलिसांची अधिक कुमक येऊन त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राहावी याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी कोणालाही तिथं अडवलं नाही, माध्यमांशी बोलताना अडवलं नाही. जे सुरुवातीला आपलं तिथं जे घडलं त्या संदर्भामध्ये पोलिसांची बाजू वारंवार इतकीच आहे की त्याही मोर्चाला परवानगी नव्हती, याही मोर्चाला परवानगी नव्हती. पोलीस सभेलाही परवानगी द्यायला तयार होते, मोर्चालाही द्यायला तयार होते. फक्त रूट तो नसावा. आपल्याला माहिती आहे तिथं मीरा रोडच्या रेल्वे स्थानकावरती संध्याकाळी नेमकी काय परिस्थिती असते. आणि माझी या सगळ्यामध्ये माझं संदीपजींना तुमचं म्हणणं पटत नाही. संदीपजींना तुमचं म्हणणं पटत नाही. अजितराव, विषय असा होता, काल आम्ही पोलिसांशी सातत्याने चर्चा करत होतो. आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव चर्चा करत होते. आमचं त्यांना म्हणणं असं होतं की ठीक आहे, तुम्ही जे म्हणता इकडनं चालू करू नका, यालाही आम्ही मान्यता दिली होती. पण आमचं म्हणणं होतं की आम्हाला जो मोर्चा काढायचा तो मीरा रोड शहरामध्ये काढायचा आहे. आणि पोलिसांचं असं म्हणणं होतं की हा मोर्चा तुम्ही घोडबंदर रोडला काढा. आता मला सांगा, घटना मीरा रोडमध्ये घडली आणि घोडबंदर रोडला उद्या तुम्ही सांगाल कणकवलीला मोर्चा काढा, असं नाही होत ना. जिथे घटना घडली आहे तर शहरामध्ये मोर्चा काढला पाहिजे. तो शहर सोडून तुम्ही सांगाल आम्हाला ठाण्याला तुम्ही घोडबंदर रोडला मोर्चा काढा, तर कसं शक्य होतं?
याचाच नाही. अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, पण काहीतरी कारण दाखवायचं होतं म्हणून त्यांना माहिती होतं की घोडबंदर रोड आम्ही ऍक्सेप्ट नाही करणार, म्हणून ते सातत्याने घोडबंदर रोड करत होते. आता मला सभेचा सांगा, विषय ज्या वेळेला सभेचा विषय आल्यानंतर स्थान सुचवायला सांगितलं. मोर्चाचा फक्त रूट सांगा, एकीकरण समितीच्या आणि तिथल्या स्थानिक सर्व पक्षीय जे मोर्चामध्ये सहभागी होणार होते अजितराव त्यांना शेवटपर्यंत रूट फायनल करता आला नाही, अजितराव असं एका पोलिसांचं प्रश्नाचं म्हणणं आहे. उत्तर देता प्लीज, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जी आज मोर्चा निघणार होता पहाटे, मला वाटतं मध्यरात्री अविनाश जाधवांना उचललं 3 वाजता, 3:15 वाजता. 3:15 वाजता. आता जेव्हा परप्रांतीयने मोर्चा काढला, एक बातमी नाही, मला तरी दिसली नाही कधी कुणाला उचलला असेल रात्रीतून की उद्या मोर्चा काढणार आहेत आणि आज रात्री त्यांना उचललं. नाही, त्याचे उत्तर मी आपल्याला देतो. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एक गोष्ट लक्षात घ्या. आता या मोर्चामध्ये दुर्दैवानं एखादी काही घटना घडली असती, त्याच्यामध्ये आपल्या भगिनी होत्या, वृद्ध मंडळी होती, आपली लहान मुलं होती, कोणी समाजकंटकांनी त्यात काही घडवलं असतं, नॅशनल मीडियावरती महाराष्ट्राची काय छबी दाखवण्यात आली असती. विलासरावजी, आपल्याही हिंदी चॅनलवरती काय सुरू आहे, आणि मी खरंच याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतो. एकाच मालकाचे 2 चॅनल, परंतु दोन्ही ठिकाणी वृत्तांकन वेगळं वेगळं आहे. ज्या पद्धतीनं राज्य सरकारने, पोलिसांनी यामध्ये खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली. मला असं वाटतं मोर्चा ठीक आहे. झालेला आहे आणि मला त्यानंतर पोलिसांच्या अतुलजी पटणार आहे वागणुकीबद्दल हे? असेल, अतुलजी पोलिसांनी ज्या हे पद्धतीनं पटतंय का? हे मोर्चेकऱ्यांशी कारण म्हणून दिली नाही संवाद परवानगी साधण्याचा असं ते आटोकाट म्हणतात. प्रयत्न केला, त्याबद्दल जरी मी मात्र त्या मीरा रोडच्या पोलिसांचं ठीक आहे, कौतुक करतो. त्याला दोन्ही अतुलजींचं काय बाजूला- म्हणणं ऐकूया प्लीज. अतुलजी म्यूट आहे तुमचा ऑडिओ, म्यूट आहे. त्याच्यावरून बीजेपीला हा आला आला माझ्याकडे नाही, कंट्रोल तुमच्याकडे आला आहे. आला 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 असं आहे की याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की बीजेपीला ध्रुवीकरण करायचं आहे आणि ध्रुवीकरण करून बीएमसीची निवडणुका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, ठाण्याच्या मीरा भाईंदरच्या निवडणुका ज्या आहे त्या कशा जिंकता येईल याचं हे प्लॅनिंग दिसतं का? निशिकांत दुबेचा काय संबंध आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आम्ही सक्षम आहोत, महाराष्ट्राचं राजकारण सक्षम आहे आणि आतापर्यंत कोणता मराठीचा विषय आहे की मानसशास्त्रज्ञ आणि जे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की 1ली ते 4थी पर्यंत आपण 3री भाषा लादू नये. भाषा लादण्याचा प्रश्न आहे, भाषेला विरोध नाही आहे कोणता. 5वी पासून हिंदी आहेच ना, 8वी पासून कंपल्सरी 3 लँग्वेज आहे. आणि मी ज्या नागपूरमध्ये राहतो तिथे तर बरेच लोक हिंदी भाषिक लोक आहे. माझ्या आजूबाजूला तर सगळे हिंदी भाषिक आहे, मी एकटा मराठी आहे माझ्या या भागामध्ये. ते पण मराठी बोलतात, आम्ही हिंदी बोलतो घराच्या बाहेर पडल्यावर. पण हे जे राजकीय ध्रुवीकरण आहे आणि निशिकांत दुबेनी डिवचणे की मैं तुमको पटक्के मारूंगा, मग इकडून त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला इतिहास पाठवून देतो. इतिहास पाठवून देतो काय आहे? त्याला गप्प बसायला सांगायचं ना फडणवीसांनी. आशिष शेलार काय सांगतात विधानसभेमध्ये उभे राहून? आणि मी आज सकाळी ऐकत होतो, मी संदीपचं ऐकत होतो, अविनाशचं ऐकत होतो. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही शांततेनं मोर्चा काढतो आहे. आता मोर्चा कशासाठी आहे तर बालमनावर भाषेचं कन्फ्युजन होऊ नये, विषय हा आहे. मग हा विषय इथपर्यंत ताणला का गेला तर पहिले निशिकांत दुबे बोलले. निशिकांत दुबे बोलल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल? मग निरुवा बोलला, त्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांची काय असायला पाहिजे होती की आम्ही इथे आहोत, नितीन गडकरी पण आहेत, आम्ही इथे आहोत, तुम्ही बाहेरून सांगू नका की आम्ही महाराष्ट्रात काय केलं पाहिजे आणि इथे काय आहे काय नाही ते आम्ही सांभाळून घेऊ. प्रश्न हा आहे की हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. आज ज्या पद्धतीनं सुनील शुक्लाजी बोलत आहे किंवा अजितशी ते भिडले, संदीपशी भिडले, म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला करायचं काय आहे? सामान्य माणसाला याच्याशी काय घेणं देणं आहे? सामान्य माणूस येतो इथे, बिहारमध्ये चित्रपटसृष्टी निर्माण करणारा मनुष्य हा मराठी आहे. ऐकून घ्या ना, ते तर आहेच. यांना तर बाहेरच काढणार आहे ते. 20% मतदान कमी होणार, या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जो आहे त्यात 20% बाहेर होणार, हे आम्हाला स्वतः इलेक्शन कमिशनरनी सांगितलं, ज्ञानेश कुमारनी. मग कसे कमी होणार? यांनाच काढणार आहे बाहेर, ते तिकडचे ठेवणार नाही आहे. हे जे राजकारण आहे हे राजकारण चांगलं नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी जगाला देणारा व्यक्ती हा मराठी आहे, दादासाहेब फाळके आहे. आणि त्याच्यानंतर तिथे ज्यांनी गुणवत्तेवर लोक आले त्यांना ऍक्सेप्ट केलं, त्यांच्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रेम केलं. ज्या ज्या लोकांमध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला संधी सगळी मिळत आहे. पण हे जे घडवून आणलं जात आहे हे स्पष्टपणे घडवून आणलं जात आहे. आता मला सांगा, आंदोलन मिळून केलं, राज ठाकरे होते, उद्धवजी होते, काँग्रेसचे नेते होते, सगळे हर्षवर्धन सपकाळ होते, सगळे लोक होते. GRची होळी केली, कुठे हिंसा झाली हो? म्हणजे तुम्ही हे घडवून आणता का?
आणि तुम्ही मला आणि ही काय पद्धत आणलेली आहे 2019 मध्ये यांची महाजनादेश यात्रा निघणार होती. मी पण त्यावेळेस यांना आवाहन केलं होतं देवेंद्र फडणवीसांना की मी तुम्हाला 10 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर 10 प्रश्न विचारील. मलाही रात्रीच हाऊस अरेस्ट केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मला घेऊन गेले. माझ्यासोबत लोकांना घेतलं नव्हतं. म्हटलं मी एकटाच येईल म्हटलं होतं. काही मी लोक जमा नव्हते केले, काही कुठली धमकी नव्हती दिली. फक्त 10 प्रश्न मी तुम्हाला वैष्णोदेवी चौकामध्ये उभा राहून विचारणार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला. तुम्ही उत्तर दिले तर तुमचं हार देऊन स्वागत करू, नाही दिलं तर पूर्ण देश पाहिजे, पूर्ण महाराष्ट्र पाहिजे. तेवढ्यावर मला अरेस्ट केलेलं होतं. 2-3 वेळा असंच अरेस्ट करण्यात आलेलं होतं. तर हे जे प्रकार आहे की संविधानिक अधिकार मोर्चा करण्याचे, आपला विचार मांडण्याचे, जनसमर्थन दाखवण्याचा प्रकार आहे ना, की जनमानसामध्ये काय भावना आहे. ठीक आहे. आता जनमानसामध्ये ही भावना अजितराव, जर येतो, पेटत गेली तर महाराष्ट्र, ऐकून घ्या ना तुम्ही एकच मिनिट, मला बोला फक्त 30 सेकंद. असं आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. महाराष्ट्र हे अतिशय प्रगत शहर आहे. लोक येणार आहे, जाणार आहे. पण सातत्याने जाणीवपूर्वक मुंबईमध्ये काहीतरी सुरू आहे. मी राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे, पण मी तुम्हाला सांगतो काय सुरू आहे. तुम्ही हे नका खाऊ, तुम्हाला इथे घर भेटणार नाही. महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जायचे आणि खाजगीमध्ये बोलताना अशा पद्धतीनं बोलायचं की मराठी लोकांना कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न करायचा. मी राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून बोलतो, मला मान्य नाही आहे सगळ्या गोष्टी. हिंदी आपली भाषा आहे, मराठी आमची मातृभाषा आहे आणि मातृभाषेसोबत संस्कृती जुळलेली असते. हिंदी भाषेसोबत हिंदीची संस्कृती जुळलेली आहे. मग तिथे भोजपुरी आहे, मैथिली आहे, अवधी आहे, वेगवेगळ्या भाषा आहे. आणि त्या भाषेचं पहिली ते चौथी बालमनावर काय परिणाम होईल याचा हा सगळा विचार सुरू असताना अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या आहे राजकीय दृष्टिकोनातून जर या गोष्टी घडवून आणत असेल तर कदाचित शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला राजकीय यश मिळू शकेल, पण महाराष्ट्राचा नावलौकिक त्याच्याने खराब होईल. कायदा सुव्यवस्था ही इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी अतिशय महत्वाची बाब असते विलास. भाषेच्या आणि त्या मुद्द्यावर, बाबीवर प्रांताच्या कुठेतरी आपण मुद्द्यावर त्या वर्मावर हे दगदग तर राहू नये असं तुमचं बरोबर म्हणणं आहे. नाही ते हे. परवडणार नाही. नाही आणि इन्व्हेस्टमेंट येणार नाही. आणि जो विकास आम्ही साधलेला आहे तो विकास सर्वांना सोबत घेऊन साधलेला आहे. खरंय. मग त्याचा कोणाचा विरोध नाही आहे ना. पण जर राजकारण करण्यासाठी, ध्रुवीकरण करण्यासाठी, शॉर्ट टर्म पॉलिटिकल गेनसाठी जर अशा गोष्टी होत असेल तर मग हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंनी केलं. अजितराव, थोडक्यात गोष्ट उत्तर, कारण मला गोवर्धनजींना विचारायचं हे त्यांना परफेक्ट माहित होतं. ठीक आहे. नाही, या सगळ्या गोष्टीचा काही अर्थार्थी संबंध नाही. आपण आज ज्या विषयावरती बोलतोय ते सगळ्यांनाच माहिती आहे की ते ओघाओघानं सगळं घडत गेलंय. तिथे ते कार्यकर्ते गेले काय, तो माणूस उद्धट बोलला काय, त्यांनी त्याला श्रीमुखात भडकावले काय, त्याच्यानंतर जे सगळं घडत गेलं ते ओघाओघानं घडत गेलेलं. ही काही कुणी अशी घडवून आणलेली आंदोलन नाही. त्यांच्या बाबतीत जर सांगायचं नाही, उचलण्याचं कारण काय होतं अतुलजी, मी आपल्याला पहाटे 3:30 वाजता उचलण्याचं कारण काय होतं? मला फक्त एवढं अजित एवढं विचारत आहे, 3:30 वाजता पहाटे उचलण्याचं कारण काय होतं? आजच्या विषयाशी मोर्चा जर व्हायलेंट झाला असता, ऍक्शन घेतली असते, चाललं असतं. परंतु कसं माहिती का, शेवटी 24 तास सातत्याने नाही, मी बरोबर बोललो जे बोललो तुम्ही याच्यावर मी आपल्याला एक गोष्ट इथं सांगतो. हा ओघानं सगळं घडलंय. मीरा रोडचा जो विषय आहे तो सगळा ओघानं घडलेला विषय, आणि निश्चितपणे तिथं मराठी माणसाला डिवसण्याचा प्रकार झाला का, तर निश्चितपणे झाला. असं घडू नये. आपण सगळे एकोप्यानं राहतो, परंतु काही मंडळी जी आहेत आता इथंच आपल्याला ते दिसलं की ज्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही. पण तुमचे तिथले आमदार जसे व्यापाऱ्यांच्या बाजूनं खंबीरपणे उभे दिसले तसे मराठी माणसाबद्दल का नाहीत, हा पण सवाल विचारला जातोय. बाष्कळ बडबडीमुळे याच्यामध्ये आणखी आगीत तेल ओतल्या जातं. राहिला आजचा मुद्दा ज्याच्यावरती आपण चर्चा करतो. अतुलजींनी अनेक विषयांना स्पर्श केला. ठीक आहे, विरोधी पक्ष म्हणून त्यांचं टीका करणं काम आहे. आता ज्या पद्धतीनं या विषयावरती जर बोलायचं झालं तर आपण गोवर्धनरावांना विचारा, देशमुख साहेबांना तुम्ही विचारा, पोलिसांनी त्यांच्या बरोबर कोऑर्डिनेशन केलं की नाही. शेवटपर्यंत तो रूट ठरला नाही आणि परवानगी त्याही मोर्चाला नव्हती. शेवटी आपण लक्षात घ्या, यामध्ये काही जर घडलं असतं तर आपण पोलिसांना दोषी ठरवलं असतं. आज पोलिसांनी गोवर्धनजी तुम्ही काही घडवणार होतात काय, तुमचा हेतू काय होता, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही महाराष्ट्राला घडले असते, काही पोलिसांकडे काही इंटेलिजन्स असेल. मराठी एकीकरण समितीच्या वतीने सांगा, तुम्हाला का रस्त्यावर उतरावं लागतंय मीरा भाईंदर मध्ये? मराठी माणसाची काय गळचेपी होतीये, मराठी माणसाची काय अवस्था आहे सांगा महाराष्ट्राला. नाही, मला आता हे सगळे राजकीय पक्ष समोर बसलेले आहेत. मला एक सांगा, किती वर्ष आपण हा जो मराठीचा मुद्दा राजकीय म्हणून बघणार आहोत? अहो, कधीतरी सामान्य मराठी माणूस काय जगतोय, कसं जगतोय, त्याला काय भोगावं लागतं, हा विचार कोणी करणार आहे की नाही? अनेक वर्ष मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. काल जर हे मराठीचं आंदोलन मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेऊन उभं राहिलं, त्याचं कारण असं होतं की एक ग्राहकांनी आपल्या एका दुकानदाराला मराठी भाषेत सेवा मागितली आणि ती सेवा नाकारली गेली मराठी भाषेमध्ये. ग्राहक म्हणून ग्राहक नियमानुसार मराठी भाषेत सेवा मिळणं हा त्याचा अधिकार आहे. त्यांनी तो मागितला, त्यानंतर त्यांनी
उद्धट उत्तर दिले, मराठी नाही चालणार, इथे अनेक भाषा आहेत, मराठी बिराठी काही नाही, असा जो तिथे त्या ठिकाणी प्रकार घडला, त्याला त्या 2 कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला आणि मग ते जे काय घडलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. मग मुद्दा असा आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं होतं, गुन्हा नोंद झाला होता. या ठिकाणचे कार्यसम्राट आमदार, आम्ही त्यांना शांतिप्रिय आमदार म्हणतो, जे त्यांच्या समाजाच्या बाजूने जेव्हा नेहमी भूमिका घेतात, ते शांतिप्रिय पद्धतीने बोलतात. त्यांनी त्या ठिकाणी सोशल माध्यमावरती का नमूद केलं की गुजराती मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्याला मारलं. मुद्दा इथून सुरू झाला आणि मग गुजराती मारवाडी विषय आला म्हटल्यावर यांचं आधीच ठरलेलं आहे, मीरा भाईंदर म्हणजे मराठी नाहीच, आगरी कोळ्यांचं शहर नाही, 19 गावांचा वारसा असलेलं शहर नाही, हे जे बाहेरून आलेले जे गुजराती मारवाडी परप्रांतीय सर्व यांचं शहर झालंय, असं आमच्या या कार्यसम्राट शांतिप्रिय आमदार नरेंद्र मेहताचं म्हणणं आहे. आणि मग तिथून ते वातावरण बिघडलं आणि त्यांनी मग मराठी भाषेच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. अहो, या महाराष्ट्राने तुम्हाला पोटापाण्याची सोय केली, उदरनिर्वाहाची सोय केली, तुम्हाला व्यापार बसू दिला. बरं, आमच्या दुर्दैवाने आमच्या काही मराठी माणसाने तुमच्यासाठी भाषा देखील सोडली हो. अजून तुमच्यावर काय उपकार करायचे होते या महाराष्ट्राने? आणि इतके उपकार करून देखील जर तुम्ही आमच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात मोर्चा काढताय, ताकद दाखवताय आम्हाला तुम्ही. तुमच्या बाजूला मी काय आकडे मराठी चालवतोय? समितीचं म्हणणं होतं की गोवर्धनजी, तुमच्या या बाजूला मी काय राजकीय आकडे पक्षाने चालवतोय? यायचं. हे आकडे सांगतायत मीरा भाईंदर मध्ये मराठी अल्पसंख्याक झालाय. नाही, मीरा भाईंदर मध्ये मराठी अल्पसंख्याक वगैरे काही नाही हो. हे सगळं अफवा पसरवल्या जातात आमदारांकडून मतांसाठी. आज येऊन बघायचं होतं ना आमदारांनी, काय मराठी कसे एकवटले होते, मराठीची ताकद काय असते, मराठी माणूस कसा एकवटतो, हे आज आमदारांनी येऊन पाहिलं पाहिजे होतं. रात्रीपासून माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही उचलता. अहो, आणीबाणी आणली का महाराष्ट्रामध्ये? स्वातंत्र्यामध्ये आहोत की पारतंत्र्यामध्ये आहोत आपण? मी चळवळीतला सामान्य कार्यकर्ता आहे. राजकीय पक्षाचं ठीक आहे, त्यांना सवय आहे, पण आम्ही सामान्य माणसं, या कायद्याने लढणारे माणसं, चळवळी राबवून जनजागृती करणारे माणसं, माझ्यासारख्या माणसाला मोरक्या म्हणून तुम्ही 163 ची नोटीस देता, मला तडीपार करता या शहरामधून. ज्या शहरामध्ये मी राहतो त्या शहरामधून मला भूमिगत व्हावं लागतं. चाललंय काय? आणि मग सकाळी सकाळी मला उचलता. अशा नोटिसा दिल्या होत्या का त्या परप्रांतीयांच्या मोर्चाला काही? नाही, अजिबात नाही हो. कसं करणार? दबाव आहे, सत्ताधारी हे आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे आमदार बहुसंख्य आहेत. मुळात या राज्यामध्ये खरं सांगायचं म्हटलं ना, तर आमच्या मराठी माणसाला वालीच कोणी नाही राहिलाय. जर आम्हाला वाली असतं तर आम्हाला ही जी वेळ आमच्या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये आणली गेली, मराठी माणसाचं सरकार असताना मराठी माणसाला जर असं वाटत असेल आमचा वाली कोणी नाहीये, हे तुमच्यासाठी चिंतनात्मक नाहीये? देशमुख साहेब, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांना पोलिसांनी त्रास दिला, मला अतिशय मनापासून याचा त्रास होतोय. आम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याकरता डीजींकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे. राहिला दुसरा विषय, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राहावी, त्या ज्या जोधपूर स्वीट्स पासनं ते सुरू झालं असतं, तिथं जाळपोळ, एखादं दुकान फोडलं असतं, कोणाला मारहाण झाली असती, ते होऊ नये याकरता हे सगळं केलं. पण तरी सुद्धा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना अटक करणं, स्थानबद्ध करणं, त्यांना आंदोलन करण्यापासून रोखणं हे अजिबात योग्य नाही. पण मोर्चाचा रूट जर ठरला असता तर मला असं वाटतं कोऑर्डिनेशन जर नीट झालं असतं पोलिसांबरोबर तर हे घडलं नसतं. आणि दुसरं आपल्याला मला नम्रपणे एक सांगायचंय, 1000 त्या व्यापाऱ्यांवरती जे मोर्चात आले होते त्या 1000 लोकांवरती पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत. इतर लोक विलास मला बोलायचं, त्यांच्यावरती देखील गुन्हे नोंदवले जातील. बोला अतुलजी, बोला. माफी मागितली आहे, माफीची 4 पत्र. अजितजी थांबा एक मिनिट, मला फक्त एक स्पष्ट करायचं होतं या माध्यमातून. मला बोलायचं आहे. काहीतरी वेगळं बोलतायत. गोवर्धनजी, त्यांचा मुद्दा ऐकू द्या. अतुलजी बोला. मला स्पष्टपणे अजितजीला हे विचारायचं आहे. मला पक्का माहिती आहे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काय होत असते. विदाऊट पॉलिटिकल विल, पॉलिटिकल मास्टर्सकडनं काही ऑर्डर मिळाल्याशिवाय अशा कारवाया होत नसतात. मला एक सांगा, तुम्ही ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही काही ऍक्शन घेणार आहात का? सस्पेन्शन करणार आहात का अशा लोकांनी जे केलेलं आहे ते? आणि कोणी केलं हे जनतेसमोर येईल का? ठीक आहे अजितराव, कोणाच्या ऑर्डरवर झालं हे? एक मला इथं आपल्याला सांगायचं आहे स्पष्टपणे, काय स्थानिक पातळीवरती आपण असं समजू एक वेळ तिथं आमदाराचा दबाव होता, परंतु या आंदोलनाच्या आदल्या दिवशी विना परवानगी ज्या तिथं व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्या 1000 लोकांवरती, थोड्या थडक्याने तब्बल 1000 लोकांवर गुन्हा दाखल केला. अतुलजी,
मला आपल्याला अतिशय विनम्रपणे एक सांगायचं आहे की जर इथं कायदा सुव्यवस्थेची थोडीशी जरी ज्या परिस्थिती निर्माण झाली आमदारांनी असती, दबाव आणला, आपलीच लहान त्या मुलं, आमदारावर आपल्याच तुम्ही काय घरातले लोक, कारवाई करणार आहात? स्त्रिया, आणि हे मराठी लोकांचं मला आंदोलन तेच होतं, म्हणायचं आपलं आहे. आंदोलन होतं. त्याच्यात जर काही गैरप्रकार घडला असता, चुकून एखाद्याला काही दुखापत झाली असती, काही जरी झालं असतं, संदीपजी, शेवटी त्यांना भीती जबाबदार होती. माझं पोलिसांना धरण्यात म्हणणं आलं असतं. स्पष्टपणे आहे. मला असं आहे. तरी सुद्धा आपले आंदोलक आहेत, त्यांनी आरोप केले एकांगी कारवाईमुळे झालेला आहे. नाही मला मगाचपासून तसं आपण आपल्याला जे एका हे वेळेला सांगतायत म्हणता येईल. की जर एक असं हजार घडलं लोकं असतं दाखल तसं करा. घडलं असतं मग हे व्यापाऱ्यांच्या पण मोर्चात घडू शकत होतं ना, का त्यांच्या मोर्चात नाही घडू शकत? हे 100% फक्त मराठी माणसांनी एकांगी काढलं कारवाई त्यांच्या झाली. मोर्चात त्या घडतं आणि दिवशी गुजरातांच्या ज्या मोर्चात नाही उत्स्फूर्तपणे घडत. हे झाला, कुठलं लॉजिक आहे? तसाच मोर्चा आपलाही होता, परंतु या मोर्चात आणि आम्ही पोलिसांची संपर्कात रूट आहे, होतो, जो मार्ग आहे. पोलिसांची आमचं बोलणं होत होतं. याच्या आधी पण मोर्चा निघाला ना चित्राव, म्हणलं असं काय होतं, पहिलेच मोर्चा नाही मोर्चा आहे. काढा, याच्या आधी पण मोर्चे सभा निघालेले करा, आहेत. काही याच्या हरकत आधी नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनांनी मोर्चे नाही काढलेत का? याच्या आधी मराठी माणसांनी मोर्चे नाही काढलात का? प्रत्येक मोर्चात मराठी माणूस मारामारच करतो. हे कुठलं लॉजिक आहे? नाही, आणि मग याच्यामध्ये गुजरातीचे मला मोर्चे काढणार त्याच्यात रूट मारामाऱ्या नाही ठरला होत. नाही मराठी ना. माणसाच्या मोर्चात त्या- मारामाऱ्या होतात. त्या- जिथं गुजराती मारवाडी बरं, व्यापाऱ्यांची विषय असा आहे की आम्ही तुम्ही जाऊ. आमच्या इथूनच मोर्चाच्या सुरुवात आदल्या करू. दिवशी तुम्ही आणि त्यांच्यावर मग गुन्हा दाखल केलात. संदीपजी, ज्या दिवशी साधा मोर्चा विषय आहे. काढला त्या दिवशी का नाही गुन्हा दाखल अजितराव, झाला? थोडंसं काही अजितराव, झालं असतं. अजितराव. काय माध्यमांवरती देशपातळीवरती महाराष्ट्र अजितराव, आता देश याचा पातळीवर आपण काय विचार जातंय केला ऐकवू का तुम्हाला? याचाही देश आपण पातळीवर विचार केला काय पाहिजे. चाललंय ऐकवतो तुम्हाला. थोडं थांबा, तो ऐका आता फक्त. शुक्लाजी, तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवर उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय असा तुमच्या याचा महापौर बसवायचा असं तुम्ही म्हणालात. जरा कॅल्क्युलेशन सांगता, तुमच्याकडे कसं आहे कॅल्क्युलेशन? 2017चं कॅल्क्युलेशन बोलतो मी. हा. 30% माझे मराठी भाऊ आहेत, हम्म. 32% हे माझे उत्तर भारतीय आहेत. मुंबई महानगरपालिकाचं 16% हे गुजराती भाऊ आहेत, हम्म. 10% आणि 16 धरून इतर आणि मुसलमान लोक आहेत. हम्म. आता आपलं पक्ष आता घडवलेला आहे आपण, आणि अगोदर उत्तर भारतीय वोट बीजेपीला करायचा किंवा काँग्रेसला करायचा, पण आमच्यावर जे मानहाण चालू झालेलं आहे, हा. आमची लोक हे त्रास झालेत की आता आपण कुणाला वोट द्यायचा. आता आपला पक्ष घडवलेला आहे, हम्म. लोकांना वोट द्यायचा आहे एका पक्षाला जो त्यांचं सुरक्षांचं सुनिश्चित करणार आहे. आणि एकमात्र पक्ष आहे, मी म्हणतो उत्तर भारतीय लोकांचा. हे लोकतंत्र आहे. आय हॅव एव्हरी राईट टू युनाइट माय पीपल विच आय एम डुईंग इट, अँड मनसे हॅज एव्हरी राईट टू युनाइट एव्हरी मराठी पीपल, अँड आय कॅन फाइंड मनसे यावेळी त्यांचा नंबर येणार, नक्कीच येणार. ज्याप्रमाणे राजसाहेबनी एक विषय घेतलेला आहे हिंदी आणि मराठी भाषेचा, पण त्याचे तुमचं परिणाम सांगा, एकच मनसेचं आलाय. बघू आपण. हम्म. हा तेच मी बोलतो. हा साइड इफेक्ट आहे. यू कॅन से आडवे झाला तुम्ही. हा. आपले जे लोक आहेत ते एकत्रित येतात, आणि हे ग्राउंड रियालिटी मी बोलतो. म्हणजे इट्स नॉट अ सुपरफिशियल थिंग. पीपल आर जॉईनिंग. लोक शिंदे गट सोडून, काँग्रेस गट सोडून, बजरंग दलचे लोक आहे, विश्व हिंदू परिषदचे, बीजेपीचे, तिकडचं सोडून माझ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. आणि दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. हे आम्हाला घडवायचं होतं की आम्हाला सुरक्षा सुनिश्चित जर करायचं असेल तर ते राजनीतिक द्वाराने होऊ शकतो. अरे तुम्ही एवढं नुसतं प्लॅनिंग तुम्ही केल्यावर आंदोलन केलं त्या अजितरावांच्या किंवा तुम्ही- पक्षाचं काय व्हायचं? अरे ते बसले तिकडे. कुठल्या ते- हो, यांना विचारा. अजितरावांचं एक पक्ष शेवटची काही- कमेंट, वेळ संपला माझा. यांनी जर आमचं संरक्षण केलं असतं या पक्षाचा जन्म झाला नसतं, आपण हा. एक आपल्या मराठीत झालंच म्हण आहे, नसतं. हा. मूर्खाच्या नंदनवनात. तसे हा. काही लोक नंदनवनात आहेत, ते नंदनवनात 4% त्यांना आहे, एन्जॉय करू दे 4% त्यांचं तुम्हाला. त्यांचं सगळं. चार पण मला असं वाटतं आज आहे, की मला वाटतं ते त्यांनी पुढच्या 10-20 वर्षामध्ये केलं असेल की प्लॅनिंग. नाही, आता मला काय? असं वाटतं की महत्वाचा मुद्दा हा आहे हा. की याच्यामध्ये एक आपण भावना लक्षात घेतली पाहिजे. आज बघा असं आहे की आपण हे म्हणू शकतो की एखादा राजकीय पक्ष मोर्चा काढतो, तो ताकद लावतो सगळं. आज कुठली ताकद नव्हती. हम्म. म्हणजे बसेस आणतात, कधी काय करतात. हो. आज कुठलाही तसा विषय नव्हता. लोक स्वतःहून, म्हणजे पोलीस जेव्हा सुरुवातीला उचलत होते तेव्हा 10 लोक 20 लोक त्या मोर्चासाठी जमत होते. पण ज्या वेळेला हे चित्र दिसलं की अशा पद्धतीने दडपशाही चालली आहे, मला असं वाटतं पोलिसांच्या हाताबाहेर ही गोष्ट गेली. जेव्हा ज्या पद्धतीचं सगळ्या गल्ल्यांमधनं लोक यायला लागली, तिथे जमायला लागली. हो. आणि मुळात आम्हाला सांगतो की जर आम्हाला दंगलच घडवायची असती ना तर आज आम्हाला चान्स होता. पण आम्ही आपल्या आम्ही महाराष्ट्राच्या आम्ही हा. आम्ही हम्म. प्रिकॉशन घेतली. हम्म. आज एवढा मॉब जमलेला, हम्म. मॉबची की असं काही घडू सायकोलॉजी. नये. हा. पण असं काही घडू नये
याची प्रिकॉशन आम्ही घेतली आणि आम्ही पोलिसांना तेच नाही, ती सांगतो घ्यायलाच आम्ही पाहिजे. प्रिकॉशन घेतोय. कोणतरी तिकडे बोलेल आणि त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र Exactly, पेटेल exactly. हे आपल्याला कदाचित महाराष्ट्र परवडणार नाही. शांत ठेवायचं आहे. मी सकाळी पण म्हंटल माझ्या हा, ह्याच्यात हा. की बिहार भारतीय जनता पक्ष हा प्रयत्न करतोय, हम्म. चौबे सारखे माणसं की महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची, पण ठीक आहे. आमच्या महाराष्ट्रात शांतता आणि कशी आपण ते राहील कधीही यशस्वी आम्ही होऊ द्यायचं बघू. नाही. ही कधीही यशस्वी होऊ द्यायचं नाहीये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांना वाटतंय का की मराठी माणसाच्या मनात असंतोष खतखततोय? तर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे? ती अस्वस्थता आज दिसली का? 95% लोक म्हणतायत होय, 5% नाही. आजवरचा सेकंड हायस्ट, म्हणजे काल पण 95% होते, आज पण 95%. लोकांची ही भावना सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.